हिंदू धर्म खतरे में है या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। आपण वर्तमानपत्रामध्ये वृत्तवाहिन्यामध्ये पाहतो की हिंदू धर्म संकटामध्ये आहे। हिंदू धर्मावर फार मोठं संकट आलेलं आहे। अतिशय गंभीर अवस्थेतून हिंदू धर्म वाटचाल करत आहे किंवा हिंदू धर्मावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला जात आहे। अशा प्रकारच्या बातम्या आपण पाहत असतो, ऐकायला मिळतात। तर या बातम्याची आपण चिकित्सा केली पाहिजे। या बातम्या किती तथ्य आहे या बातमीत हे आपण जाणून घेतलं पाहिजे। कारण एखाद्या बाजूची बातमी झाली म्हणजे त्यात सत्यच असेल किंवा नसेल, जे काय आहे ते आपण तळाशी गेलंच पाहिजे, मुळाशी गेलंच पाहिजे। आता आपण पाहत आहोत की राज्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ किंवा सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि ते कार्यरत आहे। विशेषतः यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे, कारण 105 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे या सत्ता पक्षामध्ये आहेत। कारण सत्ता मिळवण्यासाठी 145 ही मॅजिक फिगर महाराष्ट्रामध्ये आवश्यक आहे 288 पैकी, आणि या 145 पैकी 288 पैकी 145 म्हणजे फक्त आता भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी अवघ्या 40 आमदाराची गरज त्या ठिकाणी होती। त्यातही काही अपक्ष आमदार आहेत आणि शिंदे साहेबाचा गट त्यांचे 40 आमदार प्लस इतर 10 आणि अजित पवारांचे 50 अशा प्रकारचे पुन्हा 100 त्यांच्यामध्ये मिळालेले आहेत। म्हणजे आता एक प्रचंड असं बहुमत हे राज्य सरकारकडे आहे। आणि केंद्र सरकारकडे सुद्धा 2014 पासून एक प्रचंड बहुमत केंद्राकडे 14 मध्ये मिळालं, पुन्हा 19ला एक गवगवीत यश मिळालं। आणि आता राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये ही एकाच पक्षाची सत्ता त्या ठिकाणी आहे, एकाच विचाराचं सरकार त्या ठिकाणी आहे। आणि आपण लोकसंख्या जर पाहिल्या की हिंदू समाजाची किती, मुस्लिम समाजाची किती, जैन समाजाची किती, पारसी समाजाची किती, अशा वेगवेगळ्या लोकसंख्या पाहिल्या तर हिंदू समाज हा संख्येनं मोठा असलेला समाज आहे। आणि आपण इन जनरल पाहतो की जो मोठा समाज असतो त्यावर अन्याय होतो की नाही हे आपणच आपल्या मनाला विचारावं। मी सांगण्यापेक्षा आपणच आपल्या मनाला विचारा की मोठ्या समाजावर अन्याय होतोय आणि काय अपवाद असतीलही, मग हे थांबवणं कुणाचं कर्तव्य आहे? या ठिकाणी राज्य सरकारच्या यंत्रणा आहेत वेगवेगळ्या स्वरूपाच्या, केंद्र सरकारच्या यंत्रणा आहेत। जर कुठल्या एखाद्या समाजावर अन्याय होत असेल तर तो थांबवला पाहिजे। आणि हा अन्याय होतं असं कोण म्हणतंय? तर हे सत्ता पक्षातील काही आमदार बोलत आहेत, सत्ता पक्षाचे काही प्रवक्ते बोलत आहेत। मग आता सत्तेत तर हेच आहेत, सत्ता यांचीच आहे। विशेषतः भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते नामदार देवेंद्र फडणवीस साहेबाकडे तर गृहमंत्रीपद आहे। म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही भारतीय जनता पक्षाकडे आहे। आणि केंद्रात तर अमित शहा साहेबासारखे, मोदी साहेबासारखे मातब्बर नेते या ठिकाणी आहेत। मग हिंदू धर्म नेमका खतरे में कुठं आला हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। खरोखरच हिंदू धर्म संकटात आहे का? तर याची उत्तरं आपल्याला पाहावा लागतील। तर हिंदू धर्म खतरे में आहे किंवा नाही, तो संकटात आहे की नाही, मात्र यांचं राजकारण संकटात आहे हे मात्र त्रिकालाबाधित सत्य सांगते। कारण आपण पाहतो की मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली एक मोठा लढा, गरजवंत गरीब मराठ्यांचा लढा एक मोठ्या स्वरूपात उभारलेला आहे। आणि मागणी काय आहे? एकच आहे की 50%च्या आतील संवैधानिक आरक्षण द्या। मग आता मागणी साधी आहे, ती सगळे सोयरे म्हणून द्या, कुणबी म्हणून द्या
किंवा गॅजेट लागू करून द्यावा किंवा आणखी एखादा कुणबी म्हणून कायदा करा, जे काय असेल 57 लाख नोंदीच्या आधारावर कायदा करा, जे काय करायचं ते सरकारनं करायचं. परंतु जे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निकालात नमूद केलेलं आहे, ते इंद्रस्थानी प्रकरण असेल, विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासन असेल किंवा आणखी इतरही प्रकरणं असतील किंवा अनेक उच्च न्यायालयाचे निर्णय असतील, तर या निकालामध्ये वेळोवेळी स्पष्ट केले की आरक्षण मर्यादा 50% असावी आणि हीच मागणी जरांगे पाटील करत आहेत. मग असं असताना या मराठा मोर्चासाठी महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी प्रचंड मोर्चे निघाले. किती हिंदू संघटना मराठा मोर्चासाठी रस्त्यावर उतरल्या. महाराष्ट्रात विचार केला, एकूण हिंदूपैकी महाराष्ट्राची लोकसंख्या ही 12.5 कोटी आहे. त्यात मराठा समाजाचं 6 ते 6पेक्षा जास्त कोटी मराठा लोकसंख्या आहे. आता 6 कोटी लोकसंख्येला जर हिंदू म्हणून घेणाऱ्या संघटना पाणी पाजण्याचं काम करत नाहीत, नाश्ता देण्याचं काम करत नाहीत किंवा त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरत नाहीत, मग हे नेमकं कुठल्या हिंदूसाठी काम करतायत? मराठा हिंदू नाही का? मराठा आरक्षणाची मागणी आली त्यावेळेस मराठा हिंदू नव्हता का? अंतरवाली सराठी टू मुंबई लॉंग मार्च निघाला किंवा राज्यभरात जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या सभा घेतल्या, त्यावेळेस मुस्लिम बांधवांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली, नाश्त्याचे स्टॉल लावले किंवा जे काही मदत होईल ती मदत केली. जरांगे पाटलाचा सराटी अंतरवाले टू मुंबईचा दुसरा मुक्काम अहिल्यानगरच्या 12 बाबळीजवळ होता आणि या 12 बाबळीमध्ये 85 एकर जागा ही मदरशानं या जरांगे पाटलाच्या रॅलीसाठी दिली. ही रॅलीच तिथं झाली आणि जरांगे पाटलाचा मुक्काम देखील मदरशामध्ये होता. त्यांना त्या दिवशी तो मदरशावर त्या ठिकाणी भगवे ध्वज स्वतः मुस्लिम बांधवांनी लावले. त्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा भगवे ध्वज होते आणि त्यांनी जरांगे पाटलाचं स्वागतसुद्धा भगवे शाल घालून त्या ठिकाणी केलेलं आहे. मग असं असताना मग आता नेमका हिंदू धर्म खतरे में आहे का? तुम्ही सांगा. एखादी घटना अपवाद आहे म्हणजे त्यावरून सगळा बोध लावायचा का? तर अजिबात नाही. कुठलाही हिंदू धर्म संकटात नाही, तर यांचं राजकारण संकटात आहे. एखाद्या हिंदू धर्मातील मुलीनं मुस्लिम समाजाशी विवाह केला, मग तो कायदाच सांगतो ना 18 वर्षातील नागरिक करू शकतो. म्हणजे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, याला सार्वजनिक स्वरूप देण्याचं कुठलंही कारण नाही, अजिबात कारण नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते पाहून घेतील ना. तुम्हाला ठेका दिलाय का? धर्माची मक्तेदारी दिली का? जे मनोहर भिडे नावाचे सद्ग्रस्त आहेत, जे म्हणतात की आंब्यापासून पुत्ररत्न प्राप्त होतं, असे मनोहर भिडे जरांगे पाटलावर लाठीचार्ज झाला अंतरवालीमध्ये. निष्पाप महिलांना, लहान मुलांना, वृद्धांना, शांततेत बसलेल्या लोकांना प्रचंड डोके फुटले. त्या ठिकाणी म्हणजे जनावरासारखं धुपटीलं आणि अशा वेळेस तिथं मनोहर भिडे नावाचे सद्ग्रस्त गेले आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळालंच पाहिजे. आणि तेच भिडे आता 9-10 महिन्यानंतर सोयीस्कर पलटी मारतात आणि ते सांगतात की मराठा सिंह आहे, मराठा वाघ आहे. म्हणजे गोड बोलून कार्यक्रम करण्याचा हा उद्योग या ठिकाणी सुरू केलेला आहे. तर असं कुठलंही संकट हिंदू धर्मावर अजिबात नाही आणि ते संकट पेलण्यासाठी हिंदू सक्षम आहे. मग तुमच्या राजकारणासाठी तुम्ही अख्खा धर्मच खतरे में असं कसं काय म्हणू शकता? तर धर्म खतरेत नाही, तो तुमचं राजकारण खतरे में आहे आणि म्हणून तुम्हाला याची गरज ही पडलेली आहे. आणि बरं, मोर्चे कोण काढतात? भारतीय जनता पक्षाचे आमदार काढतात मोर्चे, त्यांचे प्रवक्ते काढतात. मग आता सरकार केंद्रात तुमचं, राज्यात तुमचं, मग तुम्ही मोर्चे कोणाविरुद्ध काढतायत? हे कशाला तुम्ही मराठा तरुणांची माती या ठिकाणी भडकवत आहात? का त्यांना बेटीस धरतात? तर मराठा तरुणांना आणि बहुजन तरुणांना एक विनम्र आवाहन आहे, कोणीही दगड हातात घेऊ नका, कोणी काट्या हातात घेऊ नका, कोणी कायदा हातात घेऊ नका. जर यदा कदाचित गंभीर गुन्हे दाखल झाले तर आपलं आयुष्य बर्बाद होईल. म्हणून यांच्या नादी लागू नका. यांना सत्ता पाहिजे आहे आणि ते सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतील, परंतु आपण मात्र आपल्या धडावर आपलंच डोकं कायम ठेवा आणि कुठंही हिंदू धर्म खतरे में नाही,
तर यांची सत्ता यांची खतरेमध्ये आहे. म्हणून हे आपण एक सतसत बुद्धीने विचार करावा.